भगवंतावर सत्ता गाजवणं तेवढं सोपं नाही. आपल्याला सुद्धा हे पुरुषार्थ जर साध्य करायचे असतील तर आजच्या कीर्तनात निश्चय करा. परमपूज्य महाराजांच्या 100व्या 101व्या समाधी सोहळ्याला आपण आलोय ना. नाही का अशी किती वर्ष आली किती वर्ष गेली, जर काही निश्चयच नसेल काय व्हायचंय, कुठं जायचंय, काय करायचंय, तर उपयोग काय सांगा ना. हा दर्शनाचं फळ भेटणार आहे, पाप ताप दैन्य जाणार आहे, त्रिविध तापाची बोलवण होणार आहे त्यांच्या दर्शनाने, हे होईल. पण आपला निश्चय पाहिजे, निश्चयाचे बळ. तो का म्हणे तेची फळ. इथं सप्ताहाला आलात तर निश्चय करा. कोणता निश्चय करायचा की ज्ञानेश्वरीचे मी 11 तरी पारायण करीन, नंतरच मरीन. नाही, खरंच करा निश्चय. आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना, आता आदरणीय आमचे शंकर महाराज, आम्ही सगळे बरोबरच होतो आळंदीला. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले ते पाठ संपला, ज्ञानेश्वरी शिकवायला होते. कोणता निश्चय करायचा ते सांगतोय. मग ते पाठ संपल्यानंतर बुवा म्हटले, हे झालं का रे? आम्ही म्हटलं झालं बुवा. म्हणले मला सगळ्यात मोठी दक्षिणा कोण देणार आहे? आम्ही तर म्हटलं बुवा कधी दक्षिणाच मागत नाहीत. बरेच पोरं घाबरत होते ना, एक दरारा होता आदरयुक्त, कोणी बोलत नव्हतं बुवांना. पण त्यांचं आमच्या फडकऱ्यांवर विशेष प्रेम. पोरं म्हणले नामदेव बुवा काय पाहिजे ते तरी विचारा. फॉर्च्युनर पाहिजे, स्विफ्ट, काय गाडी पाहिजे काय? पण आमची संस्थाच अशी महाराज, एकमेव संस्था आहे, महाराष्ट्रातलीच नाही, संपूर्ण आपल्या परिसरातलीच नाही तर जगामध्ये, की जिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था. बुवा म्हटली मला बाकी दक्षिणा काही नाही पाहिजे. कोण सगळ्यात जास्त पारायण करणार बघू, हात वर करा. मग कुणी सांगितलं 11, कुणी 21, कुणी 51, कुणी 108. ते माझी सध्या हिंगोलीला कथा चालू आहे, शेणगावला, वाघजळीला. तिथला एक विद्यार्थी आमच्या बरोबर होता, पण आमच्यापेक्षा वय जास्त होतं त्याचं. ते म्हटलं बुवा मी आता उद्या माऊलींना अभिषेक करणार, 108 पारायणाचा संकल्प करणार. बुवा म्हणली सगळ्यात मोठी दक्षिणा दिली मला तू. पण म्हणलं की बुवा म्हणले पण काय? नाही, मी अभिषेक केला, माऊलींच्या समाधीला संकल्प केला की 108 पारायण करील, गावाकडे जाणार आहे मी. आणि गावाकडे शेती बघायची, उरलेल्या वेळेत लिंबाखाली बसायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, घरी पूजा करताना वाचायची. वेळ भेटला की मी वाचणार. माझे 55-60 पारायण झाले आणि माझं आयुष्य संपलं तर, मी मेलो तर, यमदूत न्यायला आले तर. आमच्या गुरुजींचं वाक्य ऐका. बुवा म्हटले हे वेडाच आहे रे. तो जरी 108 पारायणाचा उद्या माऊलींजवळ संकल्प केला, 55-60 पारायण झाले, तुझं आयुष्य संपलं, यमदूत न्यायला आले तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत यमदूत तुला मरण येऊ देणार नाही. ही ताकद ज्ञानेश्वरी करतात. ते म्हटले ज्ञानेश्वरीच माड्याकून लिहिली. घ्या, गेलेलेच होते ना सच्चिदानंद बाबा, त्या माड्याला त्यालाच उठवलं, उठा, आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिली.